सुस्वागतम, शुभ स्वागतम. कराडे ब्राह्मण संघ मुंबई यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वरा काटदरे आणि दक्षा अमीन यांच्या DS एंटरटेनमेंटच्या वतीनं आपणा साऱ्यांच्या मनोरंजनासाठी सहर्ष सविने सादर करीत आहोत हम दोनों. नमस्कार. नमस्कार. हां, ये बात. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं ना, अनेक जण अलीकडच्या काळात सगळं काही लपवायला लागलेत. पहिल्याच्या काळामध्ये लोक ज्वेलरी लपवायचे, मग सॅलरी लपवायला लागले. आता अनेक जण आपली गॅलरी लपवतात. पण इथं मला असं वाटलं की कराडे ब्राह्मण संघाच्या सगळ्या लोकांनी कोणतीही गोष्ट आपल्याकडे राखून ठेवलेली नाही. प्रेम, टाळ्या, उपस्थिती सगळं काही भरभरून तुम्ही देताय. अशा रसिकांचं मी आरजे अमित मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ज्ञातीतील अनेक लोक इथं आलेले आहेत. हलक्या हलक्या टाळ्या काही लोक घरी जाऊनही वाजवतील. अरे माझं राहून गेलं म्हणेल, है ना. बऱ्याच लोकांना अशी सवय असते, कार्यक्रमात गेल्यानंतर कधी कधी कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण जगत असताना हळूहळू मध्ये मध्ये मोबाईल चेक करण्याचा प्रयत्न करतात. काय आलंय, काय आलंय काय, जसं काय मोदी साहेब यांनाच पाठवणार आहेत उद्याचं स्केड्यूल. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगेन, असं म्हणतात की जिसका कोई नहीं होता उसका मोबाइल होता है और जिसका मोबाइल होता है वो किसी का नहीं होता. सही है ना. तो आप सभी से मेरी गुजारिश है कि अगर आप मोबाइल से बंधे रहना चाहते हो तो हमारे संग आपका कनेक्शन कभी नहीं बनेगा. क्योंकि जब वाईफाई कनेक्शन और रिप्लाई आना कम हो जाए तो हम समझ जाते हैं कि यहाँ पे कनेक्शन कहीं और जुड़ा हुआ है. तो मैं उम्मीद करता हूँ कि ऐसा आपका कनेक्शन किसी और से न जुड़े. Because whenever I start my radio show on 107.1 FM Rainbow, I do start with a single line कि बिखरने के लाखों बहाने मिल जाएंगे, आओ हम जुड़ने के अवसर ढूंढे. और अगर ये अवसर हमने ढूंढा है तो उसे हम सेलिब्रेट करना चाहेंगे एक ऐसी आवाज़ के संग जिस आवाज़ को सुनने के बाद हर किसी को लगता है कि अरे यार मंच पर
किशोरदा की याद जिंदा करने के लिए इस इंसान को भगवान से वरदान मिला हुआ है। एक ऐसी शख्सियत जब वो गाती हैं तो ऐसे लगता है यार ये बंदा, इनका गाना सिर्फ सुनने लायक नहीं बल्कि इनका परफॉर्मेंस देखने लायक भी है, क्योंकि जो इंसान गाना खुद जीता है उसे देखने का मन हम सभी को करता है। और न सिर्फ आपको बल्कि आशा भोसले जी आपकी तरह सामने बैठी हुई थी और ये इंसान स्टेज पे गा रहे थे, उन्होंने एक बात कह दी कि कहीं ना कहीं किशोरदा की रूह आप में जिंदा है और वो हमें एंटरटेन करा रही है। ये कितनी बड़ी बात है। ये सराहना अगर लक्ष्मीकांत प्यारेलाल जोड़ी के प्यारे भाई से मिल जाए, राजेश रोशन साहब से मिल जाए, सुरेश वाडकर जी से मिल जाए, तो मानो इंसान कितना गदगद हो सकता है। मगर हर दिन नई चुनौती का सामना करते हुए हर किसी का दिल जीतने की काबिलियत जो अपने पास रखता है, वो इंसान आलोक काटदरे कहलाता है। He is going to come to entertain you. Let's put your hands together with a big smile and loud applause for Alok Katdare. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, क्या बात है, वाह क्या बात। क्या बात है शर्मिला ठाकुर एवढ्या। प्यार की गलियां बाहों की गलियां सब रंग रलियां पूछ रही है, प्यार की गलियां बाहों की गलियां सब रंग रलियां पूछ रही है, गीत पनघट पे किस दिन आएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीत जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। क्या बात, वाह। क्या है भरोसा आशिक दिल का है और किसी पे ये आ जाए, क्या है भरोसा आशिक दिल का और किसी पे ये आ जाए, आ गया तो बहुत पछताएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। तालियां, क्या बात है। फूल से खिल के पास आ दिल के, दूर से मिल के
और कब तक मुझे तड़ पाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, फास्ट चलिया तू चलिया, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया। क्या बात आहे मित्रांनो, हे गाणं कुठलं होतं, कोणाचं होतं? वन अँड ओनली राजेश खन्ना. तुम्ही तो इरा सगळा बघितला असेल, आम्ही तर बघितला नाही, पण त्यावेळेला एक म्हणजे म्हणतात ना, एक कहावत उस वक्त की ऊपर आका भगवान यानी नीचे काका, यानी हमारे राजेश खन्ना साहब. तो राजेश खन्ना साहब त्यांचा कुठला तरी कोणता पण एक असा फेमस डायलॉग सांगा तुमच्यापैकी कोणी. क्या बात है, जरा जोर. इनका नाम खुद का पुष्पा है, तर पुष्पा जी के लिए जरा जोरदार तालियां. रूम पुष्पा हिट यस. अरे ना आंसुओं को पोंछ दो, ये दुनिया न जीने देती है न मरने देती है, तुम जानती हो मैं आंसू बर्दाश्त नहीं कर सकता, पोंछ दो इन आंसुओं को, आई हेट यस. राइट. अभी रोमांस की तरफ बढ़ते हैं, क्योंकि राजेश खन्ना साहब एक रोमांस मीन्स ओनली रोमांस. फिल्म का नाम मेरे जीवन साथी, और गीत के बोल तंग 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 का तालियां. क्या बात. चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए, ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. अपना ही साया देख के तुम जाने जहाँ शर्मा गए, अब तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए. मेरा क्या होगा सोचो तो जरा, हाय ऐसे न आगे भरा कीजिए, ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. आपका अरमा आपका नाम मेरा तराना और नहीं, इन झुकती पलकों के सिवा दिल का ठिकाना और नहीं, जचता ही नहीं आँखों में कोई, दिल तुमको
वही चाहे तो क्या कीजिए ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए ओ मेरे दिल के चैन ओ मेरे दिल के चैन। थैंक यू दोस्तों। अमित, यस 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 एक बात कहना चाहूँगा इनसे जी। हिंदी में कि कलाकार कभी मरता नाही हमेशा जिंदा दफनाया जाता है. वाह क्या हा एक शेर आहे तर सगळ्यांनी वावा करा. जे कोणी वावा करणार नाहीत त्यांना राखी सावंतची स्वप्न पडतील. हे खरं आहे. आणि मला बऱ्याच जणांनी फोन करून सांगितलं की यार चुकलो, टाळ्या वाजवायला पाहिजे होत्या. म्हटलं काय झालं? अहो राखी सावंतची स्वप्न पडली हो. काही जणांना आवडली पण ती पण हां. तर शेर कलाकार कभी मरता नहीं हमेशा जिंदा दफनाया जाता है. एवढ्या सगळ्यांना राखी सावंत आवडते? हां नाही ना? मग वावा असा जोरात आला पाहिजे. हाँ, कलाकार कभी मरता नहीं हमेशा जिंदा दफनाया जाता है. कभी भी कब्र खोल के देखो तालियों के इंतजार में पाया जाता है. क्या बात है, क्या शेर है सर. केवढा चांगला शेर आहे. मला हे भेटले. सर तुमचं नाव काय? हां, हेमंत किर्लोस्करांसाठी जरा जोरदार टाळ्या. मी बाहेर एंट्री घेतो तुम्हाला हेमंतजी भेटले. हेमंतजी नाव म्हटलं की पटकन एक सांगतो तुम्हाला मी हा एक शेर असा असा म्हणणार इकडे तुमच्या ऑडियन्स पुढे. तर ते म्हणाले अरे नाही 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 असं काहीतरी करू नको, मी सांगतो तो शेर म्हण. म्हणजे तुझी जी पहिली लाईन ती बरोबर आहे. काय म्हणालास तू? म्हटलं कलाकार कभी मरता नाही हमेशा जिंदा दफनाया जाता. हे ठीक आहे. ते पुढचं काय म्हणालास? हां, कभी भी कब्र खोल के देखो तालियों के इंतजार में पाया जाता. ते म्हणाले हे ते नाही, मग मी सांगतो ते म्हण. मग आता तेच हेमंतजीने जे सांगितले आता ते मी म्हणतो आणि हा शेर पूर्ण करतो. कलाकार कभी मरता नहीं हमेशा जिंदा दफनाया जाता है. हेमंतजी, कलाकार कभी मरता नहीं हमेशा जिंदा दफनाया जाता है. हेमंतजी म्हणतात की कभी भी कब्र खोल के देखो साला पेमेंट के इंतजार में पाया जाता. हा बरं ना? हेमंतजी केली जरा जोरदार तालिया. वा क्या बात क्या बात. हां ते सगळं ठीक आहे. हां कधी मिळणार आहे? काय वही तो इंतजार होता है. इंतजार का बल मीठा. बट एक बात कहना चाहूंगा, आपला मराठी मुलगा सगळी हिंदी इंडस्ट्री गाजवतोय आणि एकाच्या नावावर हजारो शो हाऊसफुल होत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान. येस, जय महाराष्ट्र. म्हणजे एकीकडे अनेक विरोधक कालपर्यंत हा विचार करत होते त्यांची लीड किती त्यांची लीड किती. हा माणूस एवढी लीड घेतो की सॅटर्डे संडे सगळे फुल. विरोधकांना विचार करायला वेळच नाही देत. पण मला सांगायचं आहे, आयुष्यात आपले विरोधक वाढवण्यापेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढवली ना की विरोधक सुद्धा त्यात कधी सामील होतात आपल्याला कळत. आणि हे आलोकजींनी करून दाखवलंय नाही का? आलोकजी, मला असं वाटतं आज इथं सगळ्या जोडप्यांसाठी कार्यक्रम होतोय. मेरे सपनों की रानी कब आएगी तो तुम्ही काय मस्त गाणं गात आलात. पण हा जेव्हा हे गाणं गात आला ना आलोक दादा, तेव्हा मला असं वाटलं यार इथे सगळ्या जोडप्यांचा सन्मान झाला थोड्या वेळापूर्वी. काही जण नक्कीच आपली बायको माहेरी गेल्यानंतर हे गाणं म्हणतही असतील. पण काही जणांच्या डोक्याचा जर मनाचा विचार केला तर जसे हे शेर बदलू शकतात तर ते गाण्याचे शब्दही बदलू शकतात. मेरे सपनों की रानी कब जाएगी तू हाही विचार येऊ शकतो. म्हणजे बरेचदा माझा एक मित्र त्याचं लग्न होत नव्हतं, त्याला एक मित्र सारखा म्हणायचा अरे तू लग्न करू नको, अशी अडचण येते, असं होतं तसं होतं. आणि नंतर जेव्हा त्याच्या ॲनिव्हर्सरीचं इन्व्हिटेशन आलं तेव्हा कळलं लोकांना हा लग्न करू नका म्हणतो आणि स्वतःची ॲनिव्हर्सरी थाटामाटात साजरी करतोय. असे करणारे जे लोक आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही जर रोमॅन्टिक आहात ना तर 2026मध्ये थोडंसं लग्नापूर्वीचा तो काळ तुम्ही आठवा. ब्लॅक अँड व्हाईट जमाना असेल, गजरा घालून गजरा माळून ती मुलगी आली असेल, लाजत लाजत तुमच्यासाठी एखादं गाणं म्हटलं असेल आणि तिच्या पहिल्या झलकसाठी तुमचंही मन कासावीस झालं असेल. सगळ्या मोठ्यांसमोर तिला कसं बोलायचं, तिचं चेहरा कसा पाहायचा, तिच्याशी कसं बोलायचं हा प्रश्न पडला असेल. अलीकडच्या काळात तसं नाही. सोशल मीडियावर आधी स्टोरी ठेवून जगाला कळतं है ना, पण आधी तसं नव्हतं. तर त्या काळाची प्रेमाची गंमत तुम्ही ज्या ज्या चित्रपटांमधून अनुभवली त्यातला गुपचूप आठवतं का तुम्हाला? हां,
मग त्याच सिनेमातलं एक अजरामर मराठी गीत इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक पुरुषाकडून त्यांच्या सोबतीच्या या पत्नीसाठी आम्ही डेडिकेट करणार आहोत. चालेल? नक्की? चला, मी आलोचना विनंती करेन की आज किशोरदांची हिंदी गाणी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील, पण काही मराठी गाण्यांची लज्जत तुमच्या सुरामध्ये आम्हाला चाखायला आवडेल. नक्की नक्की. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कसे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन बेळे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हिमवर्षावात ही कांती तव पाहुनी, ला 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 ला. हिमवर्षावात ही कांती तव पाहुनी, तारका नभाकल्या लाजल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हो हो ला 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 ला. मृदुशय्या टोचते स्वप्न बेलोचनी. मृदुशय्या टोचते स्वप्न बेलोचनी. पाहिलेस तू तुला आरशात जाक्षणी. रूप देखणे बघून नयन हे सुखावले. रूप देखणे बघून नयन हे
सुखावले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला पाहिले न मी तुला पाहिले न मी तुला. थँक्यू सो मच. मित्रांनो, याच्या टाळ्या वाजवत्या ना, ह्या अशाच वाजवा आणि मला जरा ऑडिओ स्लाईड परत एकदा द्या. आणि एवढे तुम्ही अंधारात गुडूप झालेला आहात ना, मला कोणी काय दिसतच नाही. हां, बस, क्या बात आहे. खरं सांगू हेमंतजी, असा ऑडियन्स मिळणं हे एक भाग्याचं, म्हणजे म्हणतात ना, आमच्या आर्टिस्ट लोकांसाठी एक म्हणतात ना, एक भाग्याचा क्षण असतो. एवढे इथपासून इथपर्यंत सगळेजण एवढे एनर्जेटिक तुम्ही दिसताय ना, कोणी असं थकायला मला दिसतच नाही. सगळेजण एकदम मस्त एनर्जेटिक, टाळ्या ज्या वाजवत आहे ना, त्यामुळे आता मी गाणं बदललं. आता माझ्या डोक्यात असं एक गाणं आलं की ते गाणं आपण कॉलेजमध्ये आपण सगळेजण गात होतो आणि त्याच्यामध्ये एक सॉलिड कोरस होता. हां, तुझं कोरस तुम्ही दिलात. सगळ्यांना जो पहिले बघूया तो कोरस कोणाला माहिती आहे का सगळ्यांना? गाणं सुरू झालं. हां, मग तुम्हाला आधी सांगतो तो गाणं मोठं आहे. ही चाल तुरू तुरू, उडती केस भरू भरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली, पुढे काय कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिण सळसळली. हां, कोण बोललं? कोण बोललं? नाही नाही, बरोबर तेच आहे, तोच कोरस अपेक्षित आहे. कळला कोरस कोणाला काय ते? सगळ्यांना समजलं? जोरात जोरात हे म्हणजे ही चाल तुरु तुरु कुठे केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली, कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या मनात, नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली. कळलं ना? आता परत मी सुरू करतो. चला सुरू. 1 2 3 4. मागणं पण आवाज आला पाहिजे. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली, कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली, कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिण सळसळली. जो चांगला कोरस देईल त्याला ही कमिटी iPhone 17 देईल. iPhone 17. सुरू. कोणी आसपास ना, कोळ्याच्या कोणात घास ना, तू जरा माझ्याशी बोल ना, पोटाची मोहोर खोल ना, तू लग बग जाता माग बळून पाहता, वाट पावलात अडखळली, कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिन सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली,
कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. आबाले तुमच्या आईचा गो. ते कोरस देत नसते ते टाळा वाजवा. उगाच भुवई ताणून फुकाचा रुसवा आणून पदर चाचपून हातान ओठ जण कापी शितातान हा राग जीव घेणा खोटा खोटाच बहाणा आता माझी मला ऊन पटली. अशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. ही चाल दूर दूर उठे केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर पटडळली. कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. नागिन सळसळली. नागिन सळसळली. आईचा गो. क्या बात. जोरदार टाळा स्वतःसाठी. क्या बात आहे. वा अमित, क्या बात आहे. बात आहे. वा, मला असं वाटलं पौष महिन्यामध्ये पितृपक्ष आला की काय, एवढ्या वेळ तुम्ही आठवण काढली. पण मजा येते ना सगळ्यांना. येस, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातली एखादी पिकनिक आठवली असेल, आठवली पिकनिक मधली मैत्रीण आठवली हो, घरी गेला उत्तर तुम्हाला द्यायची आहे. एकटे आले ते एकटे आले एकटे आलेत ना म्हणून हो म्हणून जोरात हो आला. बरं, पण मला असं वाटतं ना आलोकजी, जर अशा प्रकारची गाणी सगळेजण एन्जॉय करतायत तर आपण असाच माहोल ठेवूयात. हां, पण कधी कधी असं वाटतं यार चित्रपटामध्ये फक्त हिरोज असला तर काय मजा असती. बघ, हिरोईन पाहिजे ना. येते येते. हां, हे त्याच अपेक्षेमध्ये पण असतं. हिरो आल्यानं हिरोईन आल्यानंतर हिरोला विसरू नका. येस, हां, फिमेल म्हणतात आम्ही नाही विसरणार. तुम्ही नाही विसरणार ते बरोबर. ये बात. तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण थोड्या वेळानं पुन्हा एकदा तुमच्याकडून काही गाणी ऐकण्यासाठी आम्ही इच्छुक आहोतच, पण आत्ताच्या घडीला आपण आपल्या कार्यक्रमातल्या गायिकेला सुद्धा पुढे बोलावूया. चालेल ना? हां, आता गंमत अशी आहे, बऱ्याचदा आपण सगळ्यांना असं वाटतं ना की पहिली भेट, त्या पहिल्या भेटीतलं तिचं हसणं, लाजणं, मुरडणं, हे सगळं काही इतकं हवंहवंसं वाटू लागतं ना की पहिल्या शब्दासाठी किंवा पहिल्या भेटीतल्या बोलण्यासाठी मन अगदी आतुर होतं, है ना. आणि मग हळूहळू हाताला हात टच करत असताना शरीरात उठणारे तरंग आजही अनेकांना आठवण करून देत असतील त्या काळची. पण हे सगळं ज्यांनी अनुभवलं आहे त्यांनाच त्याची गंमत ठाऊक आहे. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये लग्न राहतं दूर, पहिलेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. तसं नको. तर मला हे सगळं म्हणायचं, एकीकडे पुरुषांनी त्यांच्या मनातली भावना व्यक्त केली पाहिजे ना मिथुलामधून. कालेलकरांचे शब्द साऱ्यांना आजही भावले. पण गंमत अशी आहे, इथं बसलेल्या अनेक महिलांची आता कंप्लेंट आली आहे की त्यावेळेस आमच्याशी बोलण्यासाठी तडफडणारं तुमचं मन आता आम्ही समोर असताना सुद्धा आमच्यापासून दूर दूर पळत आहे. समुद्रकिनारी गेले की माझ्याकडे बघायचं सोडून तिथल्या स्टॉल्सकडे पाहत राहतात, तिथे येणाऱ्या दुसऱ्या जोडप्यांकडे पाहत राहतात. हां, कुठे फिरायला गेले तर निसर्गामध्ये झाडांकडे बघायचं सोडून म्हणतात इथे बघ ना किती झाडात वृक्षतोड झालेली आहे. हां, इथं प्रदूषण जरा कमी, इथं राहायला बरं वाटतं, तपोवनासारखं. तर थोडक्यात आता ज्या महिलांच्या कंप्लेंट आलेल्या आहेत ना, ती कंप्लेंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. फक्त जेवढी पुरुष मंडळी आहे त्यांनी महिलांचं म्हणणं बारकाईने ऐकावं, ही तुम्हा सगळ्यांना माझी विनंती. ऐकणार का? ओके. मग महिलांचं मन व्यक्त करण्यासाठी या साऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व करणार आहे आमची गायिका, जी आज गायिकेच्या रूपात जरी तुम्हा सगळ्यांना भेटणार असली तरी देखील तिला आधी तुम्ही सारेगमप मराठीमध्ये गाताना पाहिलेलं आहे. त्यानंतर अनेक गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये तिचं नाव वाचल्यानंतर किंवा त्याचा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोक तिकीट काढून येतात. इतकी ती छान गाते, हिंदी मराठी सगळ्या प्रकारची गाणी. आणि तिचं विशेष कौतुक यासाठी, ती छान लिहिते सुद्धा, कंपोज सुद्धा करते आणि अभिनय सुद्धा करते. तिने नुकत्याच मराठी अष्टपदी या सिनेमासाठी
एक भूमिका करून साऱ्यांना दाखवून दिलं की मी केवळ स्टेजवरच ॲक्टिंग करत नाही, सिनेमामध्ये सुद्धा ॲक्टिंग करते. आणि तिची ही विविधांगी कला अनेकांना भावते. तर अशी बहुगुणी तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येते आमची गायिका मोना कामत प्रभू गावकर. तिचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. आता ही खरीखुरी असते, ॲक्टिंग करत नाही आहे. हां, हे असताना मी कधीच ऍक्टिंग करत नाही. कारण इथे काय म्हणतात, असं ऑडियन्स अशी सुंदर आहे. आता आलो गात होता आतमध्ये, तुमचा प्रतिसाद ऐकून मी पण जसं संचारता अंगात अशी ऑडियन्स समोर आल्यावर. त्यामुळे असं ऍक्टिंग असं काही करावंच लागत नाही स्टेजवर मुळात. वा, आणि होऊन जाऊ दे, जरा खुलके हो जाए. ये बात. अब देखो, हमने तो एक बात कह दी अब से हाँ कि आप सभी लेडीज की दिल की बात बयां करने वाले हाँ, हो. हाँ, तो बिल्कुल. आर यू रेडी? ऑफकोर्स. आणि अमित मला सांगत होता की इथे आज काही जोडपी ज्यांच्या लग्नाला 40 का 50 वर्ष झाली आहे त्यांचं 50 50 वर्ष. ओके, अच्छा, अशी आहेत तर क्या बात आहे. त्यामुळे अशी आज माहोल झालाच पाहिजे आणि तो सुरू झालाच आहे. हा. त्यामुळे तो आपण अजून पुढे नेऊया. आता मी जे गाणं गाते ते आहे फ्रॉम द फिल्म अनामिका. तर कुठलं गाणं आहे तुम्ही ओळखलंच असेल. एग्जैक्टली. परफेक्ट. तर हाँ, ज़रा पुरानी यादों को ताज़ा करते हैं. और उसमें एक छोटा पार्ट है जो संजीव कुमार जी ने, हाँ करेक्ट. हे यांना माहिती आहे 50 वर्ष झालेत. त्यामुळे मध्यरात्री बेडरूम मध्ये गप्पा मारत असताना थोडंसं रोमॅन्टिक झाल्यानंतर आवाज वाढला की जॉईंट फॅमिली, जॉईंट फॅमिली, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त आता तुम्हाला तुमच्या मनातलं व्यक्त करत असताना एक काय गोष्टीचं भान ठेवायचं आहे. तुमच्या हस्बंडला म्हणायचं आहे रोमॅन्टिक होऊन कि नहाना है तो समंदर में चले आओ, किनारों में क्या रखा है. आहाहा, वाह. नहाना है तो समंदर में चले आओ, किनारों में क्या रखा है. और प्यार करना है तो आओ, बाहों में चले आओ, इशारों में क्या रखा है. क्या बात है. तर आपल्याला मी गाईन तेव्हा तो पार्ट तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. ओके, तो बरोबर टाइमावर कराल. जरा रिहर्सल करूया आपण. आहाहा, क्या बात है. वन टेक आर्टिस्ट आज. बाहों में चलिया, बाहों में चलिया, हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा. ये आज तक नहीं मिले, ये संग है उम्र भर का. बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा. चली ही जाना है नजर चुरा के यूं, फिर थामी थी साजन तुमने मेरी कलाई क्यों. हाँ, चली ही जाना है नजर चुरा के यूं, फिर थामी थी साजन तुमने मेरी कलाई क्यों. किसी को अपना बना के छोड़ दे, ऐसा कोई नहीं करता. बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा. कभी कभी कुछ तो कहो पिया हमसे कि कम से कम आज तो खुल के मिलो जरा हम.
बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा हो हमसे सनम क्या पर्दा ये आज का नहीं मिलन ये संग है उम्र भर का बाहों में चले हमसे सनम क्या पर्दा हो हमसे सनम क्या पर्दा हो हमसे सनम क्या पर्दा हो हमसे सनम क्या पर्दा. वाह वाह. तुम्हाला सांगू का ह्या तुमच्या टाळ्या आणि तुम्हाला जितकी मजा येते ना त्याच्यापेक्षा डबल मजा आम्हाला इथे येत असते की इतका सुंदर प्रतिसाद आणि अशी ऑडियन्स प्रत्येक वेळी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. आणि थँक्स टू वृषाली स्वरा काटदरे की आज हा योग तिने जुळून आणला. पुढचं गाणं एक अशा फिल्ममधलं आहे ज्याच्यात रेखाजींचं कॅरेक्टर खूप असं काय म्हणतात बहुत चुलबुली दिखाई है. हाँ क्या बात है. हाँ नुसतं एक हिंट गायला सुद्धा लागलं. क्या बात आहे. म्युझिकल आहे. सिंगर्स बसले तिकडे. येस लवली. तुमचे मिस्टर कुठे आहेत. किती हो तुम्ही नशीबवान. रोज तुम्हाला ऐकवतात की नाही गाणी. दोन्ही ऐकवतात. हां क्या बात आहे. ती तर प्रत्येक पुरुषाला ऐकायची तर सवय करून घेतलीच पाहिजे. हा तर आज तुम्हाला जमेल माझ्याबरोबर सुद्धा गातीतून. ओके मी ऐकते. कहाँ पिया पिया बोले रे पिया बावरी पिया बावरी पिया बावरी. ता धिंक ताता धिंक ताता धिंक ताता धिंक ता हिरकत नंदन वन चुम तननन तचुम तचुम तक दिना दिरकता लिए रंग सब सखा संग मन में उमंग गति सुभंगदा खेलत भुज मेलत लपट झपट राधा ललिता चंदा बलि बिये बोर रंग भोर सर बोर बनवा ही मैं हारी जा जारी मैं हारी जा जारी मैं हारी जा जारी. डार डार पिया फूलों की चादर बुनी फूलों की चादर रंगों की झालर बुनी. ओ डार डार पिया फूलों की चादर बुनी फूलों की चादर रंगों की झालर बुनी. भाई बाबले हुई सारी बावरी हाँ पिया बावरी पिया बावरी पिया बावरी पिया बावरी पी कहा प्रेमी मरी पमग पिया बावरी पिया बावरी पिया बावरी.
थँक्यू वा, वा, थँक्यू सो मच. एकदा पंकज धोपावकरसाठी पण जोरदार टाळ्या होऊन जरा. आणि पंकज आणि आमचे विजय शिवलकर दोघांनी दोघांनी मिळून सुद्धा, हा हो. पार्ट गायला. क्या बात. ऍक्च्युली आज शाल आमच्याकडे रेडी नव्हती, नाही तर ते खूप सुंदर शाल बिल घेऊन अगदी अक्षय कुमार होऊन स्टेजवर येतात. पण येस, नाही त्यांना शाल दिली असती पण ते जरा जोडून आले असते तर है ना, पण ते एकटे झाले. आज वाद्यांनी त्यांची जोड निभावलेली आहे. विजय शिवलकर उत्तम वादक आहेत आमच्या इंडस्ट्रीतले, आणि पंकज धोपावकर देखील उत्तम वादक आहे. तो देखील अनेक वाद्य वाजवतो, खूप छान. तबला या इन्स्ट्रुमेंटमध्ये आहे ना बरंच काही दडलेलं आहे. म्हणजे म्हणतात ना या टोपीखाली दडले काय, याच्यामध्ये बरंच काही दडलं. तुम्हाला तबला ऐकू आला ना, पण तबला दिसत तर नाही आहे, पण यातून तबला हुबेहूब काढण्याचं काम दिगंबर मानकर करतात. क्या बात आहे. हा नंबरचा चष्मा आहे. जे चष्मा घालतात त्यांचा मी फार सन्मान करतो, कारण ते मला बघण्यासाठी खर्च करतात. हां येस, जेवढे लोक आले त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, मोना बघ आपली सगळी मराठी मंडळी आहे ना, एखादं मराठी गाणं झालं पाहिजे. एकच. हो 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 येस, थोडीशी घाई आहे फक्त आहे ना, कालच निकाल लागलेत. म्हणजे मला आता गंमत वाटते ना, बरेच जण म्हणजे आपापल्या पक्षाचा प्रचार करत असताना सगळेजण आपापल्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही बटन दाबून वोट करा वगैरे असं सगळं सांगत होते. सोशल मीडिया ओपन केला तरी तेच, बाहेर गेलो तरी तेच, न्यूज चॅनल लावलं तरी तेच. शिवसेनेवाले म्हणतायत मशालीला करा, शिंदेवाले म्हणतायत बाणाला करा, अजितदादा म्हणतायत घड्याळाला करा. अनेक जण आपापल्या पक्षाचा प्रचार करतायत. फक्त BJP वाल्यांनी काहीच म्हटलं नाही. ते म्हणाले तुम्ही कशावरही करा. जिंकणार आम्हीच. हा? आता फक्त वर्गामध्ये मॉनिटर BJPचा व्हायचा राहिलाय है ना. पण तरी सुद्धा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा आमच्या या गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येनं सहभागी झालात, हे फार बरं वाटतंय. त्यामुळे गाण्यांचा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार करण्यासाठी मी मोनाला विनंती करतो, तुझ्या झोळीतून काही दर्जेदार मराठी गाणी काढावीस आणि आपल्या सगळ्या मराठी रसिकांसाठी तू सादर करावीस. हां, मी लावणी आत्ता लगेच यासाठी नाही घेत आहे की तुम्ही पण वॉर्मअप व्हा, कारण नंतर जरा छुट्ट्या बिट्ट्या व्हायच्या आहेत. तर हां, पण आशाजींची 2 खूप सुंदर गाणी आहेत, त्यांची एक मेडली प्रस्तुत करते. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना. बेधुंदा जास्वंत सारा, गुंजात गात मंद धुंद वारा, दाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना. ये ओ
ना 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 येऊ कशी प्रिया सवी तुझ्या अशा क्षणाला येऊ कशी प्रिया ना 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 ना. तुला माहिती आहे का मी जसं रुपेरी वाळूतवरनं ट्रान्झिशन इथे नुसतं म्युझिक चालू झालं ना ते मागे सगळे एकदम हात वर करून टाळ्याबिळ्या वाजवत होते म्हणजे ह्याचा अर्थ नुसते कीबोर्ड किंवा म्युझिकचे 2 सूर सुरू झाले आणि गाणं ओळखतात. खरंच म्हणजे मराठी आपली सगळे जाणकार मंडळी आहेत. मगाशी नाही का आपण तू फक्त उल्लेख केला संजीव कुमारचा, त्यांनी चित्रपटातलं गाणंही ओळखलं. हां मगाशी खूपसुरत पण कोणीतरी म्हटलं रेखाचा उल्लेख केला नव्हता. हां तुम्ही येस म्हणजे थोडक्यात काय त्या काळी तुम्ही सिनेमे पाहिलेत. आजकाल फक्त कॉर्नर सीट बुक होतात नाही का, पण तरीसुद्धा या गाण्याची खासियत एकीकडे आशाताईंचं गाणं तर आहेच, त्यांची गायकी आहेच, पण सॅक्सोफोन नागेश कोळी क्या बात आहे कमाल. हां बघा आमचा नागेश कोळी म्हणतोय भरपूर दिवसांनी मराठी गाणी वाजवण्याचा योग आलाय. म्हणजे सगळे कलावंत आज जास्त एन्जॉय करतात नेहमीपेक्षा. आणि या सगळ्यांचं म्हणणं हेच असतं की आपलं आयुष्य कसं असावं तर मिठासारखं असावं जेवणातल्या. म्हणजे पाहिलं तर दिसत नाही आणि नसलं तर चवच लागत नाही, नाही का. आम्ही तोच प्रयत्न करतो तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात रंगत आणण्यासाठी. अशा काही गाण्यांचा आधार घेत काही क्षण जर आमच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर मला असं वाटतं की ते नक्कीच यायला हवं आणि देवानं त्याच्यासाठी आम्हाला निवडलं आहे. जब हम खुश होते हैं तो हमारी ज़िंदगी बेहतर होती है ऐसे कहते हैं, मगर जब हमारी वजह से कोई और खुश होता है तो हमारी ज़िंदगी बेहतरीन होती है. वो कोशिश हम कर रहे हैं और इसी कोशिश में अब हीरो और हीरोइन साथ में आकर आप सभी से गुफ्तगू करें तो कुछ डुएट्स आलोक जी और मुना जी आप सभी के लिए जरूर प्रेजेंट करेंगे. आइए देखते हैं वो कौन से गीत की ओर हम सभी को ले जा रहे हैं. हे जे गाणं आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय त्याच्यामध्ये अशी एक गंमत आहे की ह्याच्यात आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत. एकदम सरळ साधा प्रश्न असेल तुम कहाँ. हां तर हे सगळेजण जर तुम्ही सगळेजण जेवढे ऑडियन्समध्ये आहात आता हे सगळेजण जर मैं यहाँ असं म्हणाला तर कसा आवाज येईल. एवढाच मागची लोक जरा मागची लोक इथपर्यंत आवाज मला असं वाटतं अंधार गेल्यावर मागची लोक झोपतात का काय ज्यांना तुम्हाला डाऊट हो. जरा ऑडियन्स लाईट द्यावं जरा. हां आणि ऐका ना लाईट्स लाईट हां ऐका हे बोलले तर तिकडनं बोरडा तुम्ही ना बोलायला सांगा तुम्ही. हां तुमची जबाबदारी तुमच्यावर. हां तुम्ही ना त्यांना सांगा बोला म्हणून ना ठीक आहे. तुम्ही पण सांगा तुम कहा. हां तुम्ही पण बोला सगळ्या मग लाईटवाले ठीक आहे. आता मी पण बघतो कोण कोण बोलत नाही ते. राखी सावंत खूप आवडते यांना मागच्या लोकांना लागतात. एक आपण रिहर्सल करूया. तुम कहा. बघा मागचे अजून बोलत नाही. तुम कहा. पुढचे कोणी बोलू नका फक्त मागचे बोलतील. एक मिनिट तुम कहा. जरा जरा आवाज वाढव ना. तुम कहा. बरं जाऊ दे चला ठीक आहे. हां रेडी काकू रेडी. काकू म्हटल्यावर लाजले. अच्छा हो का रेडी ना सुरू करू हो का नाही. अच्छा तो तुम्ही उत्तर देताय मी तर मागच्या दिवस विचारते. सुरू करू काय करू मराठी आता सुरू करे यांना परकंडी मराठी मद्रासी नाही ना सगळे मराठी ना. ते हो पण म्हणत नाही नाही पण म्हणत नाही मला समजत नाही. चलो हां तालियों के साथ शुरू. तालियों के साथ जान जा ढूंढता फिर रहा
कहाँ तुम कहाँ ओ जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ इज़राइल शलोम 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 ओ मेरे हमसफर प्यार की राह पर साथ चले हम मगर क्या खबर ओ मेरे हमसफर प्यार की राह पर साथ चले हम मगर क्या खबर रास्ते में कहीं रह गए हम नशी तुम कहाँ तुम कहाँ जोरदार आहे पास हो तुम खड़े मेरे दिल में छुपे और मुझे कुछ पता ना चला पास हो तुम खड़े मेरे दिल में छुपे और तुम्हें कुछ पता ना चला
कहाँ हम यहाँ हम यहाँ हम यहाँ थैंक यू सो मच. है ना म्युझिशियन्स के लिए जरा जोरदार ताल्या. बिलकुल बिलकुल. याला म्हणतात खरी पावती. ते तिथून इथपर्यंत आले आणि त्यांनी सांगितलं की क्या बजा है, क्या बात है. सर थैंक यू सो मच. इनके लिए जरा जोरदार ताली होनी चाहिए. यांनी मला दाखवून दिलं की मागची लोक शांत नाही आहेत. हां हम भी है. हां ऐसे ही असेच राहा. आपण ही मैफिल अजून पुढे नेऊया. आणि खास 2 नवीन आज आर्टिस्ट आपण इंट्रोड्यूस करतोय. आम्ही येस येस येस. आणि या दोन्ही कलावंतांना या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण हम दोनो या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात. DS एंटरटेनमेंटच्या स्वरा काटदरे जी नेहमीच अपकमिंग टॅलेंटना स्टेज देत असतात. कारण आलोकजींनी आजपर्यंत ज्या ज्या नवोदित कलावंतांनी काहीही मार्गदर्शन मागितलं आहे तेव्हा 5 मिनिटाचं बोलून कधी ते 50 मिनिटं होतात त्यांचं त्यांना देखील कळत नाही. आणि म्हणून अनेकांना कोविडमध्ये सुद्धा त्यांनी शिकवण्या सुरू केलेल्या होत्या. आणि आजही अनेकदा लोक वाट पाहतात की त्यांचं पुढचं सेमिनार कधी असेल. थोडक्यात काय तर यांचा हा हट्ट असतो की जर कोणीतरी शिकण्यासाठी इच्छुक आहे किंवा त्याच्याकडे जर तो टॅलेंट आहे किंवा एक्स फॅक्टर आहे तर त्याला योग्य दिशा देणं फार गरजेचं आहे. आधीच्या काळी प्रत्येकाला ती वाट मिळालेली नसते ना, तेव्हा ती पुढच्यांना देण्याची भूक असते मनामध्ये. त्यामुळे ज्ञानार्जन करणं फार महत्त्वाचं आहेच, पण ज्ञानदान ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे जे आलोकजी नेहमीच करत असतात. आणि म्हणून DS एंटरटेनमेंटच्या माध्यमातून एक असंच टॅलेंट तुम्हा सगळ्यांसमोर येऊ पाहत आहे. 2 जण येणार आहेत. सुरुवातीला आपण उत्तराजींना बोलावूयात. उत्तरा फडके. आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात. शतक महोत्सवी वर्षानिमित्तचा कार्यक्रम आणि म्हणून त्यांनी एक खास गीत तुम्हा सगळ्यांसाठी निवडलेलं आहे. प्रत्येक जोडपं आपापल्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतं, पण जेव्हा एखादी छोटीशी कळी उमलत असते आणि मग तिचं फुलात रूपांतर होतं, अगदी त्याप्रमाणे एखाद्या स्त्रीचं आयुष्य असतं नाही का. कोणीतरी आपल्या आयुष्यात येणार आणि मग त्याच्यासोबत मी माझा संसार थाटणार हे जागेपणी स्वप्न पाहतानाच तिच्या मनातला आनंद व्यक्त करू पाहत असताना एखाद्या सिनेमातलं गाणं आठवावं, एखादा प्रसंग आठवावा आणि हे गाणं तुम्हा सगळ्यांच्या ओठांवर तरळत राहावं असं आजही आम्हाला वाटतं. आणि म्हणून ती आठवण पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी मी आमच्या या गायिकेला पुढे बोलावतोय. ऐकूयात उत्तराजींच्या आवाजात हे गीत. दिसते मजला सुखचित्र नवे. दिसते मजला सुखचित्र नवे. मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे. मी संसार
क्षणरंगती तुझ संगती क्षणरंगती निमिषात मी युग पाहते दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे. थँक्यू सो मच. उत्तरा माझी नणंद आहे. मी स्वरा काटदरे आणि ही माझी नणंद आहे आणि ही खूप सुंदर गाते. हिने बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स जिंकलेल्या आहेत आणि म्हणजे एक प्रोफेशनल स्टेज किंवा काही घरातले प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे तिला कार्यक्रमात मला सहभाग करून घेता येत नव्हतं. पण आज माझं सौभाग्य आहे की माझ्या लोकांपुढे मला तिला तर तुमची जर गाणं आवडलं असेल हिचं तर जोरदार टाळ्यांनी. आलोकची सख्खी मावस बहीण आहे. तुम्हाला कळलं असेल आलोकच्या आईकडनं त्याला हा वारसा आला आणि म्हणजे आमच्याकडे सगळेच गाणारे आहेत. आलोकची आई गाते, आलोकचे मामा गातात, आलोकच्या मावशा गातात, ह्या सगळ्या बहिणी गातात. सो एक आमचं असं गाणारं खानदान आहे असं मी समजेन की आलोकच्या आईकडचे माहेरकडचे कानेटकर भिवंडीतले आणि त्यांच्याकडचा पूर्ण हे घराणं सगळं गाणारं घराणं आहे. म्हणजे पूर्ण सगळेजण गाणारी लोक आहेत. सो म्हणजे मला पण खूप माझ्या भाग्यासाठी आहे की मला अशा घरामध्ये किंवा आणि आमचे बाबा खूप ऐकणारे होते, आलोकचे वडील सुरेश काटदरे. सो त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही हिला अप्रिशिएट केल्याबद्दल आणि थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. उत्तरा तुझंही खूप 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 थँक्स. कारण अशी संधी मिळणं खूप कठीण असतं. ती तुझ्यामुळे मला मिळाली. सगळ्या म्युझिशियन्सने सुद्धा खूप थँक्यू. कारण फर्स्ट टाईम मी गात होते. खूप थँक्यू तुम्हाला सुद्धा दादा. खूप थँक्यू. आणि अर्थात मोना थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मी म्हटलं मला अंबर्डेकर काकांना मी जेव्हा सांगितलं असं म्हणजे माझी नणंद गाणार आहे, हो सगळी आपलीच लोक आहेत म्हटलं. हो म्हणूनच म्हटलं आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांनी गाणं हे खूप छान होईल म्हणून मी आज तिला इथे बोलावलं. अजून एक आम्ही एक DS एंटरटेनमेंटतर्फे एक आम्ही मागच्या महिन्यात सुरों का सफरनामा ह्या टायटलच्या अंडर काही एक प्रोग्राम केला होता. त्या प्रोग्राममध्ये आम्ही अशा गायकांना संधी दिली होती जे कॅरिओकेवर गातात. आजकाल बरेच जणं कॅरिओकेवर गातात, खूप जणं कॅरिओके सिंगिंग करतात आणि बरेच जे 45-50+ असतात लोक, त्यांना ऑलमोस्ट करिअर छान झालेलं असतं, मुलं थोडी सेटल झालेली असतात, मग वेळ असतो आणि मग ते गायला सुरुवात करतात. पण अशी पण मंडळी आहेत की जी अगदी 17, 18, 19 वर्षाची पण मुलं आहेत किंवा काही लहान मुलं पण आहेत. तर त्या कार्यक्रमामध्ये आणि त्या कॅरिओके सिंगिंगमध्ये ना कोणीही कसंही गातं. पण म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण आमची ही जी रंगभूमी आहे ना ही आमची देवता आहे. तर कोणीही येऊन गाऊ नये ह्या स्टेजवर आणि एक चांगला प्लॅटफॉर्म चांगल्या सिंगर्सना मिळावा म्हणून आम्ही तो एक हे चालू केला होता, सुरों का सफरनामा. त्याच्यात मला एक मुलगा मिळाला, 10वीत आहे, त्याची 10वीची परीक्षा आहे चालू, म्हणजे प्रिलियम्स चालू आहेत. पण तरी पण मी त्याला बोलवलं कारण मला इतकं गाणं त्याचं भावलं. तर तुम्ही प्लीज त्याला ऐका. आय एम कॉलिंग जोआन प्लीज कम हिअर अँड दीज आर ऑल माय पीपल. So I can certainly call you on this stage. आणि तुम्ही त्याचं गाणं ऐका आणि आवडलं तर निश्चितच टाळ्यांच्या भरघोस त्याला साथ द्या टाळ्यांची. सो जोआन कितने गाणे रेडी है आपके अभी? 2 songs ready. तो ॲक्च्युली 2 गाणी म्हणणार आहे, एक रफी साहेबांचं आणि एक नरेंद्र चंचल साहेबांचं. नरेंद्र चंचल साहेबांचं गाणं खूप कठीण असतं. सो चला आपण त्याची जरा कठीण गाण्यांनी परीक्षा घेऊया.
यारा हो यारा इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में तमाम, दे रहे सब मुझे तेरा नाम, मैं बेनाम हो गया, मैं बेनाम हो गया। यारा हो यारा इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में तमाम, दे रहे सब मुझे तेरा नाम, मैं बेनाम हो गया, मैं बेनाम हो गया। तेरी अदाएं, तेरा ही जलवा, कैसे ये कलियां, कैसी बहार, अब दिल तो मेरा तेरा नजर है, ये मेरी अखियां है तेरी द्वार, अब मैं कहाँ हूँ सब तू ही तू है, मेरा मन मेरा तन मेरा नाम, मैं बेनाम हो गया, हो गया, मैं बेनाम हो गया। यारा हो यारा इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में तमाम, दे रहे सब मुझे तेरा नाम, मैं बेनाम हो गया, मैं बेनाम हो गया। काजल धुल जाए आंसू से और रंग धुले पानी से, रंग चढ़ाया मैंने मिलकर उस दिलबर जाने से, सूरत मेरी रूप है उसका, बन गया मेरा काम, मैं बेनाम हो गया, हो गया, मैं बेनाम हो गया। यारा हो यारा इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में तमाम, दे रहे सब मुझे तेरा नाम, मैं बेनाम हो गया, मैं बेनाम हो गया। यारा हो यारा। वाह, कसं वाटलं तुम्हाला? वय वर्ष किती किती काय एज आपकी? 16. 16 वर्षाचा आहेस तू, आणि आज तो कोणतं गाणं गातोय? यारा यारा, फिल्म बेनाम 1978 समथिंग. म्हणजे आजची जी लोक आहेत ती हा नवीन गाणी पण सगळी गातो, सुफी गाणी सगळं गातो, म्हणजे जुन्यापासून नवीनपर्यंत. म्हणजे आता मी याला रिक्वेस्ट करेन की आता एक असं गाणं गा की इथे बसलेला मराठी कळते तुला? हो म्हण, हो म्हण. हां. यहाँ बैठा हुआ हर एक शख्स उठ के डांस करना चाहिए. हां, ठीक आहे ना? फक्त खुर्च्या तोडू नका, हां ना. कारण गाणं असं आपण घेतोय की म्हणजे म्हणतात ना की जो ज्याला पाय नसतील ना तो पण उचलून नाचायला लागेल. हां, हे जरा जास्तच बोलते ना, मी जादा आहे बोला. तर आपण एक असं गाणं घेऊ जॉनसाठी, जरा जोरदार टाळ्या. हां, रेडी?
हां बघा गाणं कोणतं आहे बघा. मैं जट यमला पगला दीवाना, मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा इतनी सी बात ना जाना के ओ मैनू प्यार कर दी है, सद युटे हो मर दी है कि ओ मैनू प्यार कर दी है, सद युटे हो मर दी है. मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा इतनी सी बात ना जाना के ओ मैनू प्यार कर दी है, सद युटे हो मर दी है कि ओ मैनू प्यार कर दी है, हाय हाय सद युटे हो मर दी है. तो कहा हर बात को इशारे में, दिया भी जला के रखा रातों को चौबारे में. उसने तो कहा हर बात को इशारे में, दिया भी जला के रखा रातों को चौबारे में. रेशमी दुपट्टा फेंका पीन के हुलार में, मेले में अकेली फिरी बाजार सार में. कौन सा बनाया ना बहाना बहाना बहाना. मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा इतनी सी बात न जाना के ओ मैनू प्यार कर दी है, सद युटे हो मर दी है कि ओ मैनू प्यार कर दी है, सद युटे हो मर दी है. ऐसा नहीं होता तो वो ऐसे शर्माती ना, मुझे आके देख सड़क पे भाग जाती ना. ऐसा नहीं होता तो ऐसे शर्माती ना, मुझे आके देख सड़क पे भाग जाती ना. जुल्फों के घूंघट में वो खड़ा छुपाती ना, छोटी सी उम्र में वो जान को लगाती ना. प्रेम का रोग पुराना पुराना पुराना. मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा इतनी सी बात ना जाना के ओ मैनू प्यार कर दी है, सद युटे हो मर दी है कि ओ मैनू प्यार कर दी है, सद युटे हो मर दी है. मैं जट यमला पगला दीवाना. जोरदार टाळ्या. तुम्हाला माहिती आहे गाणं कोणावर पिक्चराइज्ड? क्या बात आहे. आणि आज धर्मेंद्र आज आपल्यात नाहीत, पण मी त्यांचं असं गाणं गातो. क्या बात आहे जॉन. थँक्यू सो मच. आणि जोरदार टाळ्या प्लीज एक बार.